घेतलं एकमात्र. मी म्हटलं बा भाषण संपल्यावर पुन्हा काय करत असतील, 3 वर्ष काय करायचं, रोज तेच भाषण. नाही 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 मंडळी, स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेला योग शिकवला. जिथे त्यांनी योग शिकवला त्या आश्रमात मला जायचा योग आला. आणि योगायोगाने, योगाचं सामर्थ्य बघा, योगायोगाने नांदेडचा योग विद्याधामचा एक कार्यकर्ता त्या योगाच्या केंद्रात मला अचानक भेटला. पांडव तुम्ही इकडे कुठं? योग कुठे कुणाला कसा जोडेल हे सांगता येत नाही. पण ज्या ठिकाणी अजून तो आश्रम आहे, 170 एकरची ती सगळी तिथं भूमी आहे, आणि तिथे स्वामी विवेकानंदांच्याकडे योग शिक्षणासाठी त्या देशातली सगळी सुबुद्ध जनता येत असे. पुढचा टप्पा सांगतो. हे योगाचं सामर्थ्य. विवेकानंदांची भाषणं तिथल्या चर्चमध्ये 10-10 दिवस झालेली आहेत. 10-10 दिवस झाली आहेत, त्याचं रेकॉर्ड आहे. या सगळ्या भाषणाचं मात्र लिखाण काम भारतीय माणसानं केलेलं नाही. लंडनहून एक लेखक आवडीने तिथे गेला आणि हे जे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग हे सगळे जे आहेत ना, हे त्यानं लिहिलेत. ते मराठीत भाषांतर होऊन मग आपल्याकडे आलेत. दुर्दैव आहे खरं, पण लक्षात घेतलं पाहिजे की विवेकानंदांची भाषणं न्यूयॉर्कमध्ये होतात. एक प्रश्न फक्त सांगतो, म्हणजे कळेल कदाचित की जगावरचा प्रभाव किंवा जग एक करायचं सामर्थ्य. विवेकानंदांची प्रश्नोत्तरही होत असत, आणि विवेकानंदांची प्रश्नोत्तर अतिशय सुंदर, गोड, रसाळ आणि प्रभावी, माणसाला बदलवून टाकणारी आहेत. सगळा भाग सांगत नाही. पण विवेकानंदांना एक प्रश्न एकदा विचारण्यात आला, तुमच्या आणि आमच्या देशात फरक काय? आम्ही तर उलट प्रगत आहोत, ज्ञान विज्ञान आमच्याकडे अधिक आहे असं आमचं म्हणणं आहे. विवेकानंदांचं उत्तर लक्षात घ्या, ते आमचं योगाचं सामर्थ्य आहे, तो बेस आहे, तो पाया आहे. विवेकानंद म्हणतात, तुम्ही उत्तम पशु आहात. माणूस व्हायचा असेल तर भारतात या. मग अशी सूत्रसंचालकांनी संस्कारांचा उल्लेख केला. आज भारतातही संस्कार या विषयाला विरोध करणाऱ्या माणसांची कमी नाही आहे, पण त्यांना हे लक्षातच येत नाही की जसा समाज असतो तसा मनुष्य घडत असतो. अनेक गोष्टी समाजात घडत असतात, त्याचे परिणाम मुलांवर होतातच. मी ग्रामीण भागातला आहे, नॉन स्टॉप अर्धा तास शिव्या देऊ शकतो. कोणत्या अक्षरापुढे काय लिहिलं म्हणजे काय अर्थ होतो आणि बरोबर बाण कसा लागतो, एक्सपर्ट आहे. प्रश्न असा आहे, हे मी कुठे शिकलो? विद्यापीठ देशातली विदेशातली खूप हिंडलोय, पण हे ट्रेनिंग कुठे मिळालं? हे ट्रेनिंग चालता बोलता मिळालं. हे जे चालतं बोलतं विद्यापीठ असतं ना, तिथे हे घडतं. ही आमची समाजाची अवनत अवस्था आहे. म्हणून योग विद्या गुरुकुलने आधी भारतात काम सुरू केलं. कुवलयानंदांनी आधी भारतात काम सुरू केलं. वेगळ्या परिभाषेमध्ये मांडायचं तर आपल्या खाली जळ आणि डोंगर इजवाय पळ अशी स्थिती होऊ नये. इथली माणसं आधी दुरुस्त करा ना. काय बोलतात, कसं राहतात, कुठे पाहतात, काय खातात, काय पितात, काही नाही. देहभान विसरल्यासारखं. आमच्या रजनीशांच्या भाषेत हे जिवंत प्रेत आहेत चाललेली. कुठं चाललोय माहिती नाही, कारण जीवनाचं उद्दिष्ट काय तेही माहिती नाही. भारतातली सगळी शास्त्र जी सूत्रबद्ध होतात ती आमच्या ह्या पातंजल योग सूत्रामध्ये. लक्षात घ्या, हिंदुस्थानातली सगळी शास्त्र तिथे ग्रथित आहेत. हां, थोड्या थोड्या भागात आहेत. अशा प्रकारची पातंजल योग दर्शनावर टीका केलेली पुस्तकं डॉक्टर करंबेळकरांची आहेत, I.K. तैमिनींचं आहे, कोल्हटकरांचं आहे, आमच्या डॉक्टर विश्वासराव मंडलिकांचं आहे, तिवारींचं आहे. आत्ता परवा आणखीन एक बाहेर पडलेला आहे. अनेक जण त्याच्यावर भाष्य लिहित असतात. आनंद ऋषी आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन थोडा 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 वेगळा आहे, पण हे पातंजल योग दर्शन हे त्याचं बेसिक आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत हे त्यावेळेला हे निर्माण झालं. खरं तर हे पुस्तक जेमतेम याच्या अर्ध्या पानाचं, म्हणजे 1/8
असं पुस्तक आहे. सगळी मिळून सूत्र आहेत 195, आता 196 झाली, आता ती बहुधा 200 पर्यंत गेली आहेत असं कानावर आहे. सूत्र अगदी छोटी छोटी सूत्र, एक एक ओळ आहे. पण हे छोटंसं पुस्तक जेव्हा मी विकत घेतलं तेव्हा ते 3 पैशाला होतं. 3 NP, नया पैसा. आता ते काहीतरी 2-3 रुपयाला झालंय. छोटंसं पुस्तक आहे. पण हा सगळा आमचा मूळ मी एवढ्यासाठी सांगितलं, विवेकानंदांनी ते 3 वर्ष तिथे काय केलं तर लोकांना योग शिकवला. आणि मग त्या योगाच्या त्यांच्या व्याख्यानातून लोकांनी त्याला नावं दिली. हा ज्ञानयोग आहे, हा कर्मयोग आहे, हा भक्तियोग आहे. विविध प्रकारची नावं नंतर मिळाली आहेत, पण बेसिकली हा योगच आहे. राजयोग नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. त्या राजयोगामध्ये या पातंजल योग दर्शनाचं अधिक विश्लेषण आहे. पण तरी देखील हा योग तिथल्या मंडळींनी सर्वार्थानं स्वीकारला असं नाही, सगळीकडे समाज स्वीकारतो असं नाही. परंतु अमेरिकेतल्या लोकांनी त्याची चिकित्सा सुरू केली आणि आज तिथल्या विविध विद्यापीठांच्या मध्ये योग विद्याधामच्या जरी नसल्या तरी योगाच्या शाखा तिथली मंडळी अशी शिकवणारी तयार आहेत. हां, अर्थात तिथल्या मंडळींनी योगाचं तिथल्या पद्धतीने बदल मात्र केलेले आहेत. त्याला म्हणायचं की नाही असा शब्द देऊ की नको माझ्या मनात आहे, पण त्याचं विकृतीकरण पण केलंय. विकृतीकरण मी असा शब्द एवढ्यासाठी हे करतो की आमच्या योगाची व्याख्या आहे स्थिर असलं पाहिजे, सुख वाटलं पाहिजे, अशी व्याख्या आहे आसनाची. पण ती मंडळी नाचायला लावतात, हात हलवायला लावतात, मध्ये डोळे दाबायचे, मग खाली हे करायचं, विविध पद्धतीने ते चालतात. तर त्याला योग कसा म्हणायचा हे आम्हा योगशास्त्रवाल्यांना जरी कळत नसलं तरी तिथे योग हे नाव घेऊन तिथे चालतं. पण ह्या सगळ्यांच्या मुळाशी आपला हा योग आहे. देशाविदेशात अशा प्रकारचा प्रचार योगाचा गेली 200 वर्षापासून सगळीकडे चालू आहे. मग या योगाची 2-3 वैशिष्ट्ये जरा सांगितली तर मग लक्षात येईल की लोक शेवटी एवढे लुब्ध तरी का होतात. योगामध्ये एवढं काय भानगड आहे, काय सामर्थ्य आहे. सामर्थ्य योगाचं जे आहे ते एका ओळीत सांगता येईल. योगा इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन असं म्हणत असताना त्याच्या पोटात आणखीन एक वाक्य दडलंय, आपण ॲबनॉर्मल आहोत. महिला वर्गांमध्ये विशेषतः जी चर्चा चालते, अशी कशी गती फटकन बोलती पाय, तिचा स्वभावच तसा आहे, स्वभावच तसा आहे. कोणाशी काय कसं बोलावं तिला कळतच नाही. मजा सांगतो, विनोदी कदाचित त्याने तुम्हाला जास्त कळेल. एक छोटं मूल आहे, हल्ली तसं घडत नाही पण एक 10-15 वर्षापूर्वी मी स्वतः अनुभवलंय. आपल्याकडे पाहुणे आले आणि नेमकं दूध संपलेलं असलं तर छोट्या मुलाला 9-10 वर्षाच्या किंवा 8-9 वर्षाच्या शेजारी भांडं घेऊन पाठवावं लागतं की तिला सांग दूध दे, 2 पाहुणे आलेत, उसणं नंतर परत करू. हे उसण्याचं प्रकरण अलीकडे कमी आहे अन्न पदार्थांमधलं, पण त्यावेळेला होत असे. ते मूल तिथे जातं, मावशी आईनं दूध सांगितलंय पाहुणे आलेत, दूध तिनं दिलं आणि मग विचारलं आई आणखीन काय म्हणली रे. आई म्हणाली त्या जर भवानीनं दिलं नाही तर त्या कडू कारलीकडे शेजारीकडे जाय म्हणून. व्हाय, कशासाठी. आमचा स्वभावच तसा झालाय. अरे कुठं काही त्याला काही संयम करता येईल की नाही. होय, योगाच्या मार्गात तुम्ही गेलात की तुम्हाला हे आपोआप घडतं. अग्नीचा गुणधर्म जसा हाताला पोळणं आहे, पायाला पोळणं आहे, लोकांना जाळणं आहे, वस्तू भस्म करणं आहे, तसा योगाचा सहज स्वभाव आहे की तुमचे हे सगळे षड्रिपू आहेत ना, हे खाली आणले जातात, उसळलेले असतात. शेवटी आपण प्राणी आहोत असं मनुष्य लवकर कबूल करीत नाही. आपण प्राणी आहोत. हां, ही गोष्ट आयलाही दा की काही लोकांना आपण कोण आहोत, माणूस आहोत हे सुद्धा माहिती नसतं. अशीही माणसं जगात आहेत.
बहुधा हे आमटे यांच्या जीवनावरची एक छोटीशी फिल्म निघाली.